हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे रघुनाथ मुरारे जय जय भारत नाम तुम्हारे. ಎಲ್ಲರಿಗೂ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ದ ಚಾನಲ್. ನಾವಿವತ್ತು ದುಬೈಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಅಧಿಕ ಮಾಸದ ಚಾಂಟಿಂಗ್ ಇದೆ. ಕವಿತಕನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಅವರು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 10:15 11:15 ತನಕ ಉಂಟು ಚಾಂಟಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ 1 ಗಂಟೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ರೀಚ್ ಆಗಬೇಕು. ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆದಮೇಲೆ ಅಲ್ಲಿನ ವಿಡಿಯೋದೊಂದಿಗೆ ಸಿಗ್ತೇನೆ. ಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರ, ಆದಿತ್ಯ ಹೃದಯಂ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಷ್ಟಕಂ, ಮಹಾಲಸ ನಾರಾಯಣಿ ಸ್ತೋತ್ರ, ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ, ಲಘುವಾಯುಸ್ತುತಿ, ಅಧಿಕ ಮಾಸದ ಮಂತ್ರಗಳು, ರಾಮನಾಮ ಜಪ, ಭಗವದ್ಗೀತೆಯ 15ನೇ ಅಧ್ಯಾಯ, ಸ್ತುತೀಂದ್ರ ಸ್ತವನಂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ಚಾಂಟಿಂಗ್ ಸೆಷನ್ನಲ್ಲಿ ಕವರ್ ಆಗಿದ್ದವು. गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तदाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु दशविघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परं. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतस्तिस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते. आद्यन्तरहिते देवी आदिशक्ति महेश्वरी योगज्ञे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदये महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तुते. ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. मातोळधर्मक्षेत्रस्थ शालिग्रामशिलाशिते ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. कोटिसूर्यप्रतीकाशे विष्णुमाये सुधाप्रदे ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. मन्दस्मिते शैले परमेश्वरी ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. खड्गशूलशिरपात्र धृते भक्तवरप्रदे ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. सौन्दर्यनिलये देवी कन्यारूपे धुरन्धरे ज्ञानाभयप्रदानेन पाहि सर्वान् महालसे. विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच
श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत देवकी नन्दनसृष्टेति शक्तिः उद्भवक्षोभणो देव इति परमो मन्त्रः शङ्खवृन्नन्दकी चक्रीति कीलकम् शार्ङ्गधन्वागदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणिरक्षोभ्य इति नेत्रम् त्रिसामासामकसामेति कवचम् आनन्दं परब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति निबन्धः श्रीविश्वरूप इति ध्यानम् श्रीमहाविष्णुप्रीत्यर्थे सहस्रनाम जपे मुनियोगम् सदानन्दतीर्थम् नन्दसन्दोहसन्धानशीलम् स्वामिनं सच्चिदानन्दरूपम् नन्दयामो वयं नन्दतीर्थम् श्रीहनुमन्तमेकान्तवाजम् राघवैश्रीपदाम्भोजवृन्दम् मारुतिं प्राणिनां प्राणभूतम् नन्दयामो वयं नन्दतीर्थम् भीमरूपं परं कीटवासम् भारतं भारतश्रीललामम् भूवरध्वंसिनं भारतीशं नन्दयामो वयं नन्दतीर्थम् ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री महाविष्णवे नमः ॐ श्री हरये नमः ॐ श्री कृष्णाय नमः ॐ श्री अधोक्षजाय नमः ॐ श्री केशवाय नमः ॐ श्री माधवाय नमः ॐ श्री रामाय नमः ॐ श्री अच्युताय नमः ॐ श्री पुरुषोत्तमाय नमः ॐ श्री गोविन्दाय नमः ॐ श्री वामनाय नमः ॐ श्री श्रीधराय नमः ॐ श्री श्रीकण्ठाय नमः ॐ श्री विश्वसाक्षिणे नमः ॐ श्री नारायणाय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री परमात्मने नमः। अथ ॐ श्री परमात्मने नमः। अथ पञ्चदशोऽध्यायः। पुरुषोत्तमयोगः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदर्शाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् चन्द्रांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेत् इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः। ಭಗವಂತನು ಹೇಳಿದನು, ಛಂದಸ್ಸುಗಳೇ ಎಲೆಯಾಗಿ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಬುಡವಿರುವ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ರೆಂಬೆ ಕೊಂಬೆಗಳಿರುವ ಅಶ್ವತ್ಥ ವೃಕ್ಷವು ಅವ್ಯಯವಾಗಿರುತ್ತದೆ ಎಂದು ಶಾಸ್ತ್ರಾಧಾರಗಳು ಹೇಳುತ್ತವೆ. ಇದನ್ನು ಯಾರು ಅರಿತುಕೊಂಡಿರುತ್ತಾನೋ ಅಂಥವನು ವೇದವನ್ನು ತಿಳಿದವನು ಆಗಿರುತ್ತಾನೆ. म्हणाली आमच्या जीवन अश्वत्थारू काका वचून सांगला. अश्वत्थारूकू म्हणाली ताजे बैल तोपू भाग वैल जावं आणि बैल भाग म्हळ्यार रेंबे कोंबे म्हळ्यार ताजे ब्रांचेस पुरे तोपू जावन अशें अशी आसा आमगेले संसारीक जीवन म्हणून सांगला. ಗುಣಗಳಿಂದ ಬೆಳೆದು ವಿಷಯಗಳಿಂದ ಚಿಗುರಿದ ಆ ಮರದ ರೆಂಬೆಗಳು ಮೇಲೂ ಕೆಳಗೂ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹರಡಿಕೊಂಡಿವೆ. ಅದರ ಬೇರುಗಳು ಕರ್ಮಾನುಬಂಧಿಗಳಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಲೋಕದಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿದೆ. आमगे कर्म अनुसार जावनु आम्ही कर्म अंतु म्हणारी आमगेले नित्य जीवन अंतु पुराठी सोडून खाली कर्म अंतु म्हणारी आमगेले संसार आमगेले बायला चलुवा धन तसल म्हळे हंतु विषयांत मात्र तोडून आम्ही सांसारिक जीवन अंत सुनो परमात्माक ಹುಡುಗಾಸ್ಕರ್ಚೆ ಚಿಕ್ಕದೆ ಜಪ್ತಾಮನು ಸಂಕರಿಸಿ ಆದಿ ಮಧ್ಯಾಂತಗಳು ಕಾಣಿಸದ ಈ ಸಂಸಾರದ ವೃಕ್ಷದ ಸ್ವರೂಪವು ತಿಳಿಯಲು ಅಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ದೃಢವಾಗಿ ಬೇರುಬಿಟ್ಟಿರುವ ಈ ವೃಕ್ಷವನ್ನು ನಿರಾಸೆ ಎಂಬ ಆಯುಧದಿಂದ ಕತ್ತರಿಸಿ ಹಾಕಬೇಕು. ये संसार अंत कोणमे पुरा विसरले हंतनु कुणमे कशी परमात्माले ध्यान करीता म्हणच्याक भगवंत सांगतले श्रीकृष्ण सांगून दितले अर्जुनाक हे पुरा संसार दुखून डिटॅच जावन आमी काम केल्यार अंत दुखून बैल भागावच्याक साध्य आसा मिगेलांतच्या साध्य आसा म्हणटा. डिटॅच म्हळ्यार कसं जालें आमगेले आमी पुरांतूय इन्वॉल्व जावन आसल्यारी हे पुरे आमी खाली आमगेले देवा निमित्त करतले संची म्हणून सांगून ती श्रद्धा पुराय सुखा जाल्यार तांतू दुखून डिटॅच जावन सुखा. ताका एक सण उदाहरण कसं म्हळ्यार एक दीस गुरू आणि शिष्य बैसून आशिल्लो शिष्य निमदिता डिटॅचमेंट म्हळ्यार कसं म्हणून सांगून दी गुरू म्हणून सांगून तेदना गुरू कशें करता म्हळ्यार ताका प्रसाद दिता हातांतू आनीक त्या प्रसादांत फुल्ल तूप आनीक गोड तूप पुरा बसून अशें प्रसाद खा म्हणून सांगून हातांत दिता. तो कण्णाक घालून खाता. तेदना आनी सांगता तुगेले हाताक कसं आसा हात धुवन यो वचून म्हणून सांगता. तो हात सोप घालून हात धुवन हात क्लीन करून घेवन येता. तेन्ना निमगीत कसं हें म्हणून सांग निमगीत तेन्ना सांगता गुरू कसं म्हळ्यार तूं हातांत केल्यार तुका पुराय सोपान धुवच्या साध्य जाल्यार तूं तोंडान घालून केल्यार तुका तोंडा भितर सोप घालून धुवच्या साध्य जायना. त्या देखून त्या तोंडा भितर केल्यार तुका ताची रुची मात्र वर्षी शिवाय तोंडान कसले वर ना. त्या देखून हें डिटॅचमेंट म्हणून सांगता. ಆ ನಂತರ ಯಾವ ಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಿದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಂದಿರುಗಿ ಬರಲಾಗದೋ ಅಂತಹ ಪದವಿಯನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಮೊದಲು ಹೇಳಿದ ಪ್ರಕೃತಿಯು ಯಾರಿಂದ ಉಂಟಾಯಿತೋ ಅಂತಹ ಆದಿ ಪುರುಷನನ್ನು ಸೇರುವ ದಾರಿಯನ್ನು ಕಾಣತಕ್ಕದು. प्रकृती कोणगी सृष्टी केल्या त्या परमात्म्याला तुवचित सरमी ध्यान करता म्हणून सांगता. ಮೋಹಾಭಿಮಾನ ರಹಿತನು ಸಂಘ ದೋಷಗಳನ್ನು ಗೆದ್ದವನು ಆಧ್ಯಾತ್ಮ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಿಷ್ಠನು ಬಯಕೆಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟವರು ಸುಖ ದುಃಖಗಳೆಂಬ ದ್ವಂದ್ವಗಳಿಂದ ಮುಕ್ತರಾದವರು ಆದ ಜ್ಞಾನಿಗಳು ಶಾಶ್ವತವಾದ ಆ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದುವರು. ಮೋಹಾಭಿಮಾನ सोडून सत्संग कोरणो आणि आध्यात्म ज्ञानांतू चढ जावन आमी इन्वॉल्व जाता तशी आणि चढ आमी आशा सुख दुःख बैसून वचना तशी आशिल्ले ते ज्ञान्यांक हे असल एक शाश्वत जावन आशिल्लें म्हळ्यार देवांत मेळचें तसलें एक स्थान आस जाता म्हणून सांगतले सर. ಯಾವ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದಿದರೆ ಮರಳಿ ಬರಲಾರದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲದಿರುವುದೋ ಅಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ನನ್ನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನು ಪ್ರಕಾಶಿಸುವನು, ಚಂದ್ರನು ಕಳೆಗುಂದದಿರುವನು, ಅಗ್ನಿಯು ಜ್ವಾಲೆ ಇಲ್ಲದಿರುವುದು. तसं एक स्थान आणतो सूर्य मळाला प्रकाशमान जावन आसता, चंद्र तंप दिता आणि अग्नीक ज्वालेन तिने शांत जावन जळकर आसता. त्या स्थानात मी गेले म्हणून सांगता. मला प्रत्येकांतून हांव आसा म्हणटलेच भगवंत.
ನನ್ನ ಸನಾತನವಾದ ಅಂಶವು ಮನುಷ್ಯ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜೀವನೆನಿಸುತ್ತದೆ. ನಿಗರಾಂತ ಶಿಲಾಂಶದ ಜೀವು ಆ ಜೀವನು ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿರುವ ಮನಸ್ಸು ಸಹಿತವಾದ 6 ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ಆಕರ್ಷಿಸುತ್ತಾನೆ. निगलिय अंश जीव जावलेनु मनुष्यालांक वास्तता मनुष्य जावस्तता आणि तगल इंद्रियांकून प्रकृतीय शिल प्रत्येक ಚಾಂಗವಾಯಿತ ಪೂರ ಎಂಜಾಯ್ ಕರುಸೂರು ಕರ್ತ. ಶರೀರಕ್ಕೆ ಒಡೆಯನಾದ ಜೀವನು ಆ ದೇಹವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗಲೂ ನಿರ್ಗಮಿಸುವಾಗಲೂ ಗಾಳಿಯು ಹೂವಿನಲ್ಲಿರುವ ಪರಿಮಳವನ್ನು ಸೆಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತೆ ಆ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ಸೆಳೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಾನೆ. आमगे जीव आमगेले शरीरान भितर येताना आमगे शरीर अंदुकून जीव भायर वतना कसं करता म्हळ्यार आमी एन्जॉय केलं तसं पुरे एक यावय कसं करता म्हळ्यार फुल्लाची परंबोळू वार कशी तांडून घेऊन ता जुटू वरतगी तशी जीव आमी ताणे आस्वादन केलेलं प्रत्येक ता जुटू वरतरस त्याजून चांग कर्म केल्यार आमकां चांग कर्म आमगे लुटू येता म्हणटाचे. ಅವನು ಮಳ ಜೀವು ಕಿವಿ ಕಣ್ಣು ಚರ್ಮ ನಾಲಿಗೆ ಮೂಗು ಮತ್ತು ಮನಸ್ಸುಗಳನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ಉಪಭೋಗಿಸುವರು. ಮಳ जीव कसं करता आमगेल कानू दोळो चर्म जीभ नाक आनीक आमगेल मनातून पूरೈ ವಿಷಯವು ಭೋಗಿಸಿತಾ. ಅಜ್ಞಾನಿಗಳಾದ ಮೂಢರು ಅವನು ಹೊರಹೊರಡುವುದನ್ನು ಅಲ್ಲೇ ಇರುವುದನ್ನು ಗುಣಮಯನಾಗಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುವುದನ್ನು ಕಾಣರು. ಮೂಢ ಜಾನಶೀಲ ಜನಾಂಗ ಹೇಕಸರೇದಕ್ಪಣ ಜಲಾರಿ ಅಜ್ಞಾನಿಗಳು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ತಮ್ಮ ಜ್ಞಾನ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾಣುವರು. ಜ್ಞಾನಿಗೆ ಪೂರಮನಾವತ್ತ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾದ ಯೋಗಿಗಳು ತಮ್ಮಲ್ಲಿಯ ಆತ್ಮವನ್ನು ನೋಡಬಲ್ಲರು. ಯೋಗ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಆತ್ಮ ಆಮ್ಗೆಲ್ ಅಂತ ಆಕ್ಚುಲಿ ಭಕ್ತಿ ಕಸಲೆ ಮನಸ್ಸು ನಮ್ಕ ಮನ ಪುರುಜತ್ತ ಯೋಗಾತ್ಮ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಮೂಢರು ಎಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೂ ಇದನ್ನು ನೋಡಲಾರರು. ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಅಗ್ನಿ ಮೊದಲಾದವರಲ್ಲಿರುವ ತೇಜಸ್ಸುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನನ್ನ ತೇಜಸ್ಸೆಂದೇ ತಿಳಿ ನನ್ನ ಮೂಲಕವೇ ಅವರು ಪ್ರಕಾಶಿಸುತ್ತಿರುವರು. ನಾನು ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸಿ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಓಜಸ್ಸಿನಿಂದ ಧರಿಸುತ್ತೇನೆ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಜೀವಾಂತು ಅಮತಸ್ ರಸಾಧಿಪತಿಯಾದ ಚಂದ್ರನಾಗಿ ಎಲ್ಲಾ ವನಸ್ಪತಿಗಳನ್ನು ಕಾಡುತ್ತೇನೆ. ರನ್ನಾಂತ ಶಿವರಾನ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಫುಲ್ಲಾಂತು ಪುಷ್ಪಾಂತು ವರಾಂತು ಪ್ರತ್ಯೇಕಾಂತು ವ್ಯಸ್ತ್ಯ ಹಾವೇಯತ್ ಜಠರಾಗ್ನಿಯಾಗಿ ನಾನು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳ ದೇಹವನ್ನು ಹೊಕ್ಕು ಪ್ರಾಣ ಅಪಾನವೆಂಬ ವಾಯುಗಳ ನೆರವಿನಿಂದ ಚತುರ್ವಿಧವಾದ ಆಹಾರಗಳನ್ನು ಜೀರ್ಣವಾಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಹೃದಯದಲ್ಲೂ ನೆಲೆಸಿರುವವನು ನಾನೇ. ನನ್ನಿಂದಲೇ ಬುದ್ಧಿ, ನನ್ನಿಂದಲೇ ಜ್ಞಾನ, ಸಂಶಯಗಳು ಉಂಟಾಗುವು. ವೇದಗಳಿಂದ ತಿಳಿಯಲ್ಪಡುವವನು ನಾನೇ. ವೇದಾಂತ ಕರ್ತನೂ ನಾನೇ, ವೇದಾಂತ ವೇತನೂ ನಾನೇ. म्हळ्यार मिगेल अंदुकून तुमगेल पुरे बुद्धी आसता, तुमगेल ज्ञान आसता, तुमगेल उडगासो स्मृती नाश जावचे, संशय जावचे प्रत्येक मिगेल अंदुकून वता. वेद केल्ललोय हाव, वेद म्हणलेले हाव, वेद केल्ललोय हाव, वेदांत म्हणलेले हावांची सर्वै ಹಾವಂಚಿ म्हणತಾರೆ. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕ್ಷರನೆಂಬ ಒಬ್ಬರು ಅಕ್ಷರನೆಂಬ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಇರುವರು ಪುರುಷರಿರುವರು. 2 ಜನ ಪುರುಷ ಸಂಜಿ ಕೋಣ ಕ್ಷರ ani ಅಕ್ಷರ ಮಳಲೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ನಾಶವಾಗುವ ಭೂತಗಳೇ ಕ್ಷರ ಪುರುಷರು. ಅವಿನಾಶವಾದ ಕೂಟಸ್ಥ ಮಾಯಾಶಕ್ತಿಯನ್ನು ಅಕ್ಷರ ಪುರುಷನೆಂದು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ನಾಶೋಚುಕೊಂಡಿ ತೋದ ಹಾವ ತಕ್ಕ ಅಕ್ಷರ ಪುರುಷ ಮಂಟಾಜಿ ಅಕ್ಷರ ಮಳರಿ ನಾಶ ಜಾಯನತಿಲೋ ನಾಶ ಜಾಯನತಿಲಾಕ ಏ ಉದಾಹರಣ ಆತ್ಮ. ಇವರಿಬ್ಬರಿಗಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠನಾದ ಪುರುಷನು ಪರಮಾತ್ಮನು. ಹಂತು ನಿಂತು ಮಳರಿ क्षर आणि अक्षर आम्हाला दोन्ही पुरुषांविषयी श्रेष्ठ जामनशील पुरुष कोण आम्हाला परमात्म. आत्माचे नाशकवचनिक अनाश नाश ಜ್ಞಾನನത്തിൽ ತಂದೆ ದೌರ್ಜನ್ಯವಿಷಯಿ ಚರಣಶೀಲತಾ ಆಮ ಪರಮಾತ್ಮ. ನಾಶರಹಿತವಾದ ಈ ಮಹಾಪ್ರಭು 3 ಲೋಕಗಳನ್ನು ವ್ಯಾಪಿಸಿ ಪೋಷಿಸುವನು. 3 ಲೋಕಾಚೆ ರಕ್ಷಣೆ ಖರ್ಚು ಅವಜತ. ನಾನು ಕ್ಷರನನ್ನು ಅತಿಕ್ರಮಿಸಿ ಅಕ್ಷರವನ್ನು ದಾಟಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತಲೂ ಉತ್ತಮವಾಗಿರುವುದರಿಂದ ನನ್ನನ್ನು ಲೋಕದಲ್ಲಿಯೂ ವೇದಗಳಲ್ಲಿಯೂ ಪುರುಷೋತ್ತಮನೆಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. क्षरानी अक्षरामध्ये दोन्ही पुरुषांविषयी चढ जाऊन उत्तम जाऊन असतो मक्का हे लोकांतुई 3 लोकांतुई मक्का पुरुषोत्तम म्हणून म्हणताची मात्रने हे वेदांतो हा पुरुषोत्तम म्हणून समजून घेता. ಭರತ ಶ್ರೇಷ್ಠನೇ, ಯಾವ ಜ್ಞಾನಿಯು ನಾನೇ ಪುರುಷೋತ್ತಮನೆಂದು ಸಂಶಯರಹಿತನಾಗಿ ತಿಳಿಯುವನೋ ಅವನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ತಿಳಿದವನಾಗಿ ಎಲ್ಲಾ ವಿಧಗಳಿಂದಲೂ ನನ್ನನ್ನು ಭಜಿಸುವನಾಗುತ್ತಾನೆ. ಹಾವಂತಿ ಜ್ಞಾನಿ
हावचत पुरुषोत्तमनु श्रीकृष्ण परमात्मा कोणगी संशय रहित जानु मला काय डाउट ना तिने तक्काची तूची आमगे पटबला सुका तूची आमगे रक्षको म्हणून संग शरणागत जानु वत्तगी तक्क हाव मिगे भक्त जानु स्वीकार कोण घेता नन्नंत तो तमगे एक्चुअली प्रीतिಯ ಭಕ್ತು ಅಂತ ಭಾರತ ವೀರ ಅತ್ಯಂತ ಗೋಪ್ಯವಾದ ಈ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಾನು ನಿನಗೆ ತಿಳಿಸಿದನು ಗುಟ್ಟು ಅಂತೂ ಸಂಗುಂದಿಲ್ಲ ಅಜಿಯೇ ಸೀಕ್ರೆಟ್ ಅಂತೂ ಸಂಗುಂದಿಲ್ಲ ಇದನ್ನು ಅರಿಯುವುದರಿಂದ ಮನುಷ್ಯನು ಬುದ್ಧಿಶಾಲಿಯು ಕೃತಕೃತ್ಯನು ಆಗುವನು ಕಳಿಸಿದನು ಮನ ಅಂತರ್ಚಿಯೋ ಮನುಷ್ಯ ಬುದ್ಧಿಶಾಲಿಯನಿ ಗ್ರೇಟ್ಫುಲ್ ಕೃತಕೃತ್ಯನು ಆಗುವನು ಸಂಗ ಓಂ ತತ್ಸತ್ಶ್ರೀ ಭಗವದ್ಗೀತಾ ಉಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾಯಾಂ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಸಂವಾದೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ಯೋಗೋ ನಾಮ पंचदशोऽध्याय संपूर्णः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। यमुनीन्द्रपराशरजाम्बुरुद्रार्चनभूतधनं सुधियम् शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं क्षणसद्गतिनं रघुनाथपदाम्बुजभृङ्गवरम् सुकृतीन्द्रयते करकञ्जभवं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं पापशमनं पद्मनाभेन निर्मितम् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं वन्दे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वन्दे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे इंद्रादि गीर्वाणगणवन्दित ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो कारुण्यपूर्णनेत्राभ्यां सज्जनानन्ददायक ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो पराशरपयोराशि समुद्भूतकलानिधे ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो वासवीनन्दन श्रीश वासवानुजवत्सल ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो वेदाङ्गवेदान्त प्रतिपाद्य परात्पर ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो मन्दार वृन्दारकनिसेवित ज्ञानाभयप्रदानेन प्रपन्नानोदर प्रभो मन्दस्मितमनोहारी
ಸುಂದರಾನನ ಮಾಧವ ಜ್ಞಾನಾಭಯಪ್ರದಾನೇನ ಪ್ರಪನ್ನಾನೂದರ ಪ್ರಭು. ನಿಮಗೆ ನನ್ನ ಈ ವಿಡಿಯೋ ಹೇಗನ್ನಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳೋದನ್ನು ನನಗೆ ಕಮೆಂಟಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ. ನಿಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆದರೆ ನನ್ನ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ನಾನು ನಿಮಗೇನು ಸಿಗ್ತೇನೆ ನನ್ನ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್ ಬಾಯ್, ರಾಮ್ ರಾಮ್.